कंप्लीट करायला आले परवीन इक्बाल पठाण आणि अखिल चांद शेख यांच्यावर. माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन सुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देत नाही. ती सारखं शिवी गाळी भांडणं करतात, कशावरनं ना कशावरनं भांडणं करतात. माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन सुद्धा त्यांनी मला गावामध्ये राहू देईना झाले. ती मी माझे आरोपीनं माझे फोटोही व्हायरल केलेले आहेत. मला गावामध्ये तोंड दाखवायचं ठेवलेलं नाही आहे त्यांनी. माझ्यावर माझी पोरं माझा नवरा रानामध्ये गावामध्ये फिरतात, शाळेमध्ये जातात, तर त्यांना सुद्धा जायला लाज वाटायला लागली की उठता बसता शिवीगाळी करतात. नवरा माझा बाहेर गावामध्ये जाऊन बसतात, त्यांना पण लाज वाटते की एवढे मोठे फोटो व्हायरल केलेले आहेत. आरोपी बिंदास फिरतो, जामीनवर बाहेर आलेला आहे आणि जामीनवर बाहेर सुटून सुद्धा ती गावबंदी असताना पण गावामध्ये कंप्लीट करायला मी वैराग पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहे. आणि माझ्यावर एवढा अन्याय होऊन सुद्धा वैराग पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी कंप्लीट करून वैराग पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची दखल नाही घेतली तर तुम्ही सोलापूरमध्ये जाऊन काय करणार आहेत? मी उपोषणला बसणार आहे. उपोषणला बसणार आहेत. तुम्हाला गॅरंटी असेल ना वैरागमध्ये घेतील दखल वगैरे? काय आतापर्यंत घेतलेली आहे आहे ना? जर न्याय नाही मिळाला हा, तर मी उपोषणला बसणार आहे. का तर आरोपी फरार आरोपी हाजी मलंग दादासाहेब पठाण फरार आहे आणि माझ्या चुलत्याला त्यानं मारहाण केलेला आहे आणि तो पण फरार आहे, त्याला पण पकडलेला नाही आहे. आणि इक्बाल दादासाहेब पठाण ही जामीनवर सुटून आलेला आहे. मग ह्यांना सजा मिळाली तर मी वैराग पोलीस स्टेशनचे आभारी आहे मी. पण ह्यांना सजा नाही मिळाली तर मी सोलापूरला जाऊन उपोषणला बसणार आहे. बरोबर. आणि इथून पुढं महिलांसाठी मी सांगते की जे मी माझी चुकी केली, मी ही लय मोठा माझ्याकडनं घटना माझी, का तर लोकांवर विश्वास करणं हे लय हेच आहे. विश्वास तुम्ही कुठल्याही माणसावर विश्वास करू नका, कुणाला घरी बोलवू नका आणि भाऊही नात्यावर तर अजिबात विश्वास करू नका. तुम्ही नातं मानायचंच नाही भावाचं. हे भावाचं नातं मानणं हे लय चुकीचं आहे. का तर भावाच्या नात्याखाली अत्याचार करतात. भावाच्या नात्याखाली अत्याचार करतात आणि अत्याचार करून त्रास देऊन फोटो नाही तसले घाण फोटो काढून फोटो व्हायरल केलेत. माझे सगळे आबरू सगळे त्या इक्बाल दादासाहेब पठाणनं माझे सगळे आबरू, माझी सगळी इज्जत सगळी लुटून माझे फोटो सगळे व्हायरल केलेले आहेत. म्हणून इथून पुढे कुठल्याही महिलेनं कुठल्याही पुरुषाला भाऊ मानू नये किंवा अत्याचाराच्या बळी होऊ नये. कधी कुणीही भाऊ मानू नये आणि कुठल्याही नातेवाईकावर कुणी सुद्धा विश्वास करू नये. सख्खे नाते ती खरे असतात. घातलेली जखम. मी 40 दिवस ICU मध्ये जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेतला आणि मी सध्या जिवंत राहिलो. माझं 70% रक्त गेलं आहे आणि 30% रक्त राहिलं आहे. आता माझ्या शरीरामध्ये हे नाही, तरी त्याचा पूर्ण तपास वैराग पोलीस स्टेशननं योग्यरीतीनं केला आहे. परंतु फरारी आरोपीला उशीर लागल्यानंतर हे राजकारणामुळं हे पोलीस बंदोबस्त दुसरीकडे जात होते, ह्याच्यामुळं झालेलं आहे. आज आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आलो आणि मोरे साहेबांनी वचन दिलं की हा आरोपी फरार नाही, तो आम्ही धरू आणि त्याचे सगळं डिटेल त्यांनी पुण्यामध्ये आहे असं दाखवलं आहे. तर त्यांनी एकच करावं, फरार आरोपी धरावा आणि ह्या मुलीला नको, ह्या मुलीला न्याय द्यावा.
काय एवढीच माझी हात जोडून विनंती. न दिल्यानंतर आम्ही SP साहेबांना काय DSP साहेबांना आणि वैराग पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. जर ह्याच्यामध्ये जर काही मोरे साहेब आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं आणि त्यांच्यावर विश्वास आहे आमचा की मोरे साहेब हे काम करतील, त्याच्यामध्ये हायगाई करू नये. नसेल तर मी ह्या मुलीला घेऊन तिथं उपोषण करणार आहे. एवढीच माझी